पहिल्यापासून ते बकऱ्यात होतो हा तर सवय म्हणजे बकऱ्यात होती पहिल्यापासून घरी पहिल्यापासून बकऱ्या असल्यामुळे तर नाना एवढंच आहे की सगळं आपलं शिक्षण व्यवसाय नोकरी बघूनच हा नाद करायचा कारण की हा नादाला पैशाशिवाय काय विषयच नाही त्यामुळे सगळं बघूनच हे नाद करायचा. गाडी जाणार तसं म्हटलं तर आम्हाला बऱ्याच दिवसापासून 20-25 वर्षापासून बैलाचा नाद आहे. काय वाटत नाही गाडीत पासून देत नाही आपल्या बैल आपल्या गॅरंटी आहे खालपासून वर पण गाडीत पासून देत नाही. आले हाय बरेच चांगल्या बैलांचा फोन येते चालले नियोजन आपल्याला बाबा ते रान बघून कसा बैल चालते त्याच्या आम्ही बैल घालणार आहे काय नशिबाने साथ दिली तर राहील. हाय काय गरीबाची त्याला एवढं दुसऱ्या बैलांच्या गरीबाला आमच्या खाया मिळत नाही त्याला बघा जेवढी टॉपची गाडी असेल तेवढं आम्हाला काय द्या नसतं बैलाचं गाडीची लावणार का तर लावणार ओढ आमची पुण्य आम्हाला नाद बाबाची आहे बघा. देणार आम्हाला त्यांनी दिलं नाही पण आम्ही त्यांना आम्हाला गरिबीच जाणार पहिल्यासाठी आम्ही दोघा भावानी 50,000 रुपयाची बकरी विकली पण नाद आपलं जर कष्ट घेतलं तर 100% तुम्हाला या क्षेत्रात गुलाल आहे आणि ज्या ज्या बैलांनी नाकारलं सुंदरला नाही का आता नंतर जे आमचं नियोजन झाले त्यांचं आता सगळ्यांचं फोन येतं बैल ह्याची पुण्य बकरीची आम्हाला कंटिन्यू त्याला आम्ही त्याला म्हणजे जमा काहीच प्रकार नाही कोण जरी आला ना तो काहीच वाटत नाही की खूप चांगला आहे किंवा असं काहीच नाही. उलट म्हणायचं बकऱ्याच्या खांदा माग नाही का गाय असायच्या गरीबाच्या बैलाला माणसं माहिती ना आता आज कसं झाले गरीबाच्या बैलाला थोडीशी अडचण येते पण त्यातनी आपण निघायचा प्रयत्न करायचा. आता ती लोक आम्हाला मागतात बैल जे आमच्या मनात आहे ते आम्ही करून दाखवणार बोलून नाही दाखवणार.